Sit down, Luffy. Thank you, sir. म्हणून आपण आज निरोप समारंभाचा कार्यक्रम करत आहे। सरांसाठी मी 2 लाईन लिहिल्या आहेत। निरोपाच्या आडव्या क्षणी दाटून येते आठवणी, डोळ्यात सरते पाणी, मग होते वाणी। सरांची खूप आठवणी येणार आपल्या सगळ्यांना। तर गणित इंग्लिश खूप छान शिकवायचे, म्हणून आपण सगळे हुशार झालो। म्हणून सरांचे खूप धन्यवाद। सरांना मी हे सांगते, नेहमी संपर्कात राहायचं व आम्हाला मार्गदर्शन करायचे पुढील शिक्षणासाठी। जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थ्यांनी माझ्यासाठी एक निरोप समारंभाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि ते कार्यक्रमाचं आयोजन हे माझ्या मार्गदर्शनानुसारच केलं आहे यांनी। कारण आमचे शाळेवरचे जे सर आहेत त्यांची ट्रेनिंग असल्या कारणाने ते शाळेवर उपस्थित नाही आहेत, पण माझ्या प्रशिक्षणाचा कालावधी हा आज पूर्ण होत आहे। म्हणून विद्यार्थ्यांना मी स्वतः मार्गदर्शन करून माझा निरोप घेत आहे। कारण आम्हाला एकही दिवस वाढीव शाळेवर काम करायचं परमिशन नाही व तसली ऑर्डर नाही। या कार्यक्रमामध्ये मी विद्यार्थ्यांना असं मार्गदर्शन केलंय की मी ही शाळा सोडून जाणार आहे। म्हणून मी स्वतः विद्यार्थ्यांना सांगितले की 21/2/2025 रोजी माझ्या शाळेवरचा शेवटचा दिवस आहे आणि सगळ्यांना या शेवटच्या दिवशी एक मार्गदर्शक व प्रोत्साहक व आठवणी म्हणून तो दिवस राहायला पाहिजे, म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। ते स्वतःचा निरोप आज स्वतःच्या विद्यार्थ्यांना स्वतः मार्गदर्शन करून घेत आहेत, कारण की निरोपाची संकल्पना काही विद्यार्थ्यांना माहिती नसते। माझ्यासाठी हे आठवणीचे सण राहायला पाहिजे, म्हणून मी हा कार्यक्रम आयोजन केला आहे आणि मी या विद्यार्थ्यांच्या सोबतचे दिवसाची एक सुंदर अशी आठवण घेऊन द्यायचं आयोजन केलं आहे। तसेच तुम्ही मला काही गिफ्ट आणायचे असेल किंवा काही आठवण म्हणून काही द्यायचे असेल तर तुम्ही पण आणजा, मी पण तुमच्यासाठी गिफ्ट आणेल असं करून मी त्यांना सांगितलं। तर मी या विद्यार्थ्यांसाठी एक नोटबुक आणली आहे, पेन आणली आहे आणि चॉकलेट वगैरे आणलेले आहे। हेच की यांच्यासोबतचे जे दिवस प्रशिक्षणाचा कालावधी जे शासनाने आम्हाला प्रशिक्षणाची संधी दिली होती त्या संधीचा आम्ही सोनं केलं आहे। त्या संधीसोबत आम्ही खूप साऱ्या विद्यार्थ्यांसोबत आठवणी घेऊन जाणार आहे आणि ह्या आठवणी आमच्या मरेपर्यंत आमच्या सोबत राहणार आणि या विद्यार्थ्यांना आम्ही कधी विसरणार नाही। या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेहमी आम्ही त्यांच्या संपर्कात राहू। त्या शाळेवरचे जे सिनियर टीचर आहेत त्यांच्या देखील आम्ही संपर्कात राहू व त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज विद्यार्थ्यांना इतक्या प्रगतीवर नेलं व त्यांच्या सहकार्याने आम्ही या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं वाढीव करू शकलो। म्हणून मी माझ्या सिनियर टीचरांचे पण धन्यवाद सांगेल आणि त्यांचं मार्गदर्शन हे खूप मोलाचं ठरलंय माझ्यासाठी। मी त्यांच्याकडून ऑफिसचे काम शिकून घेतले, शाळा नियोजनचे काम शिकून घेतले, विद्यार्थी प्रगती गुणवत्ता कशी करायची ते काम मी त्या सिनियर टीचरांकडून शिकून घेतले व इतर शालेय काम कसे करता येईल ते देखील मी आमच्या सिनियर टीचरांकडून शिकून घेतले। म्हणून माझ्या सिनियर टीचरांनी नेहमी मला मार्गदर्शन केलं। मी या शाळेवरच्या शेवटच्या सणी मी माझ्या सिनियर टीचरांचे देखील धन्यवाद सांगेल। माझ्या सिनियर टीचरांना हे तर माहिती नाही आहे की माझा आज निरोप समारंभ आहे असं, ठीक का? कारण त्यांना असं वाटत आहे की आपण पुढच्या कधीतरी दिवशी ते निरोप समारंभाचं कार्यक्रम आयोजन करू असं त्यांनी मला स्वतः सांगितलं होतं। पण आमच्या प्रशिक्षणाचा कालावधीचा शेवटचा दिवस हा 21 तारखेचा असून
आमचे सिनियर टीचर हे ट्रेनिंगला गेले असून त्यांना ही माहिती नाही आहे. मी स्वतः माझा निरोप घेऊन घेत आहे आणि माझा शेवटच्या या शाळेवरचा सहना पूर्ण करत आहे. धन्यवाद सांगेल माननीय मंत्री साहेबांना की इतके 6 महिन्याचे क्षण या विद्यार्थ्यांसोबत आम्हाला दिले. या विद्यार्थ्यांच्या अजून कौशल्य विकासासाठी अजून संधी द्यायला पाहिजे होती आणि अजून आम्ही या विद्यार्थ्यांसोबत पुढे वाटचालीसोबत राहिलो असतो. शिक्षण गुणवत्ता व मार्गदर्शनासाठी आम्ही अजून तत्पर राहिलो असतो. म्हणून वाढीव संधी सरकारने द्यायला पाहिजे होती, पण सरकारने आम्हाला वाढीव संधी दिली नाही. प्रशिक्षण घेतलं, परत बेरोजगारीच्या वाटेवर जात आहे. तरी हे सगळे व्हिडिओ बनवायचे किंवा सोशल मीडिया माध्यमातून सोशल मीडियातून शासनाकडे जे माहिती पोहोचवता आम्ही किती मेहनत केली, काय केलं आम्ही, हे सगळी माहिती पोहोचवायचं काम मी व्हिडिओच्या माध्यमातून केलं. आणि आजही देखील सांगेल की आम्हाला या रोजगाराची खूप आवश्यकता आहे. म्हणून शासनाने आमचा रोजगार पुढे वाटचाल करावा अशी मी शासनाला विनंती करेल. आता पुढच्या सण मी या विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन केलं. तर उद्या माझा शेवटचा दिवस आहे, तर तुम्ही माझ्यासाठी काय आणणार असं करत तर सगळे बोलले की आम्ही फुलं आणू, पेन आणू, पेन्सिल आणू असं करत. मग आपल्या सोयीनुसार विद्यार्थ्यांनी मला जे साहित्य आलं ते मनापासून मी स्वीकारेल. तसेच मी देखील या विद्यार्थ्यांसाठी नोटबुक, पेना आणि चॉकलेट वगैरे आणले आहे, ते मी यांना देणार. पुढचा निरोपाचा कार्यक्रम हा विद्यार्थ्यांसोबत पुढील प्रमाणे माझ्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा धन्यवाद सांगेल. मला माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आणि बाकी विद्यार्थ्यांना पेन, पट्टी, पेन्सिल, इरेजर असे साहित्य दिले. मग म्हणून मी या माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना धन्यवाद सांगेल. आणि हे जसं फुलं दिले आहेत, या फुलांसारखं यांच्या आयुष्याची वाटचाल फुलांसारखी राहावं, नेहमी सुगंधित व्हावं, नेहमी फुलत राहावं यांच्या आयुष्यात, असं मी यहामुखीचरणी प्रार्थना करेल. आणि या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देईल. आणि हे मी यांनी दिलेलं पुष्पगुच्छ हे मी स्वीकारतो, यांनी दिलेलं गिफ्ट मी स्वीकारतो आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना अभिनंदन सांगतो. विद्यार्थ्यांनी दिलेलं गिफ्ट मी स्वीकारले. आता मी आणलेलं गिफ्ट आता विद्यार्थ्यांना देणार आहे. त्या दिवशी देखील मी त्यांना वही, पेन आणि चॉकलेट दिली होती.
तसेच आज माझ्या शाळेवरचा शेवटचा दिवस आहे, तेव्हा देखील मी त्यांना वही, पेन आणि चॉकलेट दिली आहे. या पद्धतीने मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी गिफ्ट आणलं आणि ते सगळ्या विद्यार्थ्यांना दिलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी मनपूर्वक त्या गिफ्टला स्वीकारलं. नमस्कार, मी निलेश सोसावे. आज माझ्या जिल्हा परिषद शाळा लालपूर येथे निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि हा कार्यक्रम माझ्या मार्गदर्शनानुसारच आम्ही आयोजन केलं. तसेच या विद्यार्थ्यांनी आज निरोपाचा दिवस आहे म्हणून मला पुष्पगुच्छ देऊन, तसेच पेन, पेन्सिल व पट्ट्या आणि इरेजर देऊन मला संबोधित केलं व मला त्यांनी गिफ्ट दिले. त्यानंतर मी या विद्यार्थ्यांसाठी वही, पेन आणि चॉकलेट आणले. या पद्धतीने मी माझ्या आठवणी म्हणून मी या विद्यार्थ्यांना हे गिफ्ट दिले. माझे शाळेचे सुरुवातीचे दिवस होते तेव्हा देखील मी त्यांना पेन, वही, चॉकलेट दिली होती आणि शाळेचे समाप्तीचे दिवस आहे, शाळेवरचे समाप्तीचे दिवस आहेत तेव्हा देखील मी त्यांना पेन, वही, चॉकलेट दिले. खूप अशा आठवणी या विद्यार्थ्यांसोबतच्या मी सोबतीला घेऊन जाणार आहे आणि हे विद्यार्थी मला नेहमी आठवण येणार आणि नेहमी हे विद्यार्थी देखील माझी आठवण काढणार अशी अपेक्षा करून मी या विद्यार्थ्यांसोबतचा शेवटचा निरोप घेत आहे. या